त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव मनीष घाडगे आत्महत्ये प्रकरणात आज मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। 28 एप्रिल 2026 रोजी संस्थेच्या कार्यालयातच मनीष घाडगे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर उपचारादरम्यान 1 मे 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी 2 मे 2026 रोजी त्यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षांसह 5 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता। दरम्यान आज दिनांक 6 मे 2026 रोजी हे प्रकरण माननीय जिल्हा व सत्र न्यायालय नेवासा यांच्यासमोर युक्तिवादासाठी आले। फिर्यादी मनीषा घाडगे यांच्या बाजूने ॲडव्होकेट संजय कोतकर यांनी बाजू मांडली, तर सोपान काळे आणि इतर 5 जणांच्या बाजूने ॲडव्होकेट प्रशांत वखारे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला। दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने सोपान काळे आणि इतर 5 जणांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे। हा जामीन 8 मे 2026 पर्यंत वैध असून पुढील सुनावणीही याच दिवशी होणार आहे। या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।